मी काहीतरी आणलंय तुझ्यासाठी. हे जे आहे ना, म्हणजे मी जेव्हा अमेरिकेत गेलो ना, डेथ व्हॅली म्हणून आहे तिथे एक ठिकाण, हे मला तिथे सापडलं आणि तेव्हापासून मी ते माझ्या जवळ ठेवलंय. मग मला जे शिकायचं होतं ना, तिथे जाताना मी हे माझ्या जवळ ठेवलं होतं. माझं काम झालं मनासारखं. राधाला प्रपोज करताना सुद्धा मी हे जवळ ठेवलं होतं. जेव्हा जेव्हा मला एखादी गोष्ट मनासारखी घडावी असं वाटत असतं ना, तेव्हा हे जवळ असतं माझ्या. क्रिस्टल आहे का हा? नाही, साधा स्टोन आहे. पण आज हे ठेव तुझ्या जवळ. हा स्टोन मी इथे ठेवलाय. हे मस्त गिफ्ट आहे शनायाला लग्नात. हा स्टोन माझ्यासाठी पण लकी ठरला होता, तिच्यासाठी पण लकी ठरला होता. हेच करतो तिला गिफ्ट. तशी या स्टोनच्या निमित्ताने सगळी पॉझिटिव्हिटी असेल तिच्या बरोबर. ये बस, थांब पाणी आणतो. काय काय लगेच आलीस तू? हो, आईंकडे गेले होते. म्हटलं बराच वेळ लागेल म्हणून तुला सांगितलं होतं. पण काही नाही, बसले, पोहे खाल्ले, लगेच आले. पण काय बरं आहेत का? मजेत आहेत? हो, मजेत आहेत. म्हणजे अचानक कसं काय ठरलं म्हणजे आईंकडे जायचं? काल शन्याकडे गेले होते ना, मग त्यांच्याकडे जाता नाही आलो म्हणून आज गेले. मस्तपैकी पोहे वगैरे खाल्ले, काय घडलं ते सगळं सांगितलं, लग्नाबद्दल सांगितलं, मग आले. एक मिनिट, लग्नाचं सांगितलंच ते ठीक आहे, पण शनायाचं लग्न कुणाल बरोबर होतंय हे नाही ना सांगितलंयस? सांगितलं. अगं राधा, नव्हतं सांगायचं ना, आपलं ठरलं होतं नाही सांगायचं म्हणून. हो, पण मी फक्त आईंनाच सांगितलं आणि त्यांना सांगितलं की कोणाला सांगू नका म्हणून. अगं तसं नाही राधा, तुला आईंचा मोकळा स्वभाव माहितीये ना, त्या बोलता बोलता कुठेही काही बोलून जातात. बरं, त्यात चुकून जर गुरु सध्या भेटला त्यांना, त्यात त्यांची काहीतरी चिडचिड झाली, रागावल्या त्याच्यावर, तर बोलून जातील ना त्या. समजा गुरुला कळलं हिचं लग्न कुणाल बरोबर आहे तर काय होईल सांग? गुरुच्या बाबतीत कुठली रिस्क घ्यायची नाही असं ठरलंय ना आपलं. काय झालं आता? आता तू हे सगळं बोलल्यानंतर मलाही टेन्शन यायला लागलं. आई खरंच बोलणार तर नाहीत ना? नाही नाही, तू आता टेन्शन नको घेऊस. त्यापेक्षा असं कर, तू हवं असेल तर परत एकदा फोन करून त्यांना नीट समजाव. हा, त्यांना सांग की आम्ही सांगेपर्यंत शनाया आणि कुणाल ही नावं सुद्धा घ्यायची नाहीत कुठे. ओके? बरं ठीक आहे. नाही म्हणजे मी तसं सांगितलंय त्यांना. पुन्हा एकदा फोन करते आणि सांगते. लगेच कर. हो. आर यू सिरियस? अगं तू काय बोलतीये शनाया? हे बघ, आपलं हरवलेलं प्रेम एवढ्या वर्षांनी आपल्याकडे परत येत असेल तर कोणी खुश का नाही होणार? आणि आपण तरी आता पुढच्या आठवड्याची गोष्ट करतोय. तू म्हणत असशील तर आपण या आठवड्यात उद्या लग्न करू. हे पुढच्या आठवड्यात लग्न आलंय तरी तयारी अंगावर आलीये. उद्या कसलं करतोयस लग्न तू गवत? हे बघ, लग्नाच्या बाबतीत तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तुला फक्त लग्नाला उभं राहायचंय. बाकी सगळी तयारी करायला मी आणि राधिकाताई समर्थ आहोत. ओके? हे नाही, पण आजचाच दिवस फक्त. मी उद्यापासून असणार आहे तिकडे. हॅलो हॅलो, काय झालं? काही नाही, डोळे जरा जास्तच झोमतात. असं अचानक? म्हणजे आई ओके? अरे काही नाही, गॅरी येणार आहे ना, तर रडायची ऍक्टिंग करायची, तर त्यामुळे डोळ्यात संत्र्याचं साल पिळत होते. तुम्हा लोकांचं काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. आणि तुझ्याकडून ज्या गोष्टी समजल्यात ते जर आठवलं तर मला हसूच येतं. सौमित्र. वा, बोल ना. अरे आधी बघ ना, कुणाल लग्नासाठी तयार झाला. 4 दिवसात लग्न करायचं होतं त्याला. हे माहितीये मला, असं नव्याने का सांगतेस तू? नाही, आता शनाया पण तयार झाली लग्नाला. हो? काय सांगतेस? मग काय सांगतेस म्हणजे काय? अरे आता आपल्याला सगळी तयारी करायला लागणार. हॉलच्या बुकिंग पासून शॉपिंग पर्यंत सगळं आपल्याला करायला लागणार आहे. कळतंय ना तुला? मी तर म्हणते चल लवकर आवर तू. आत्ताच आपल्याला बाहेर पडायला लागेल. एक मिनिट राधा, म्हणजे मला आवडलं असतं तुझ्या बरोबर यायला, पण तू विसरतेस का आज मायाला भेटणार आहे मी ते? सॉरी, माझ्या लक्षात नाही राहिलं. हे शनायाचं लग्न ठरल्यापासून ना मला कळतच नाही नेमकं काय करावं ते. ऐक ना, ते लग्न म्हटल्यावर तू जास्त एक्साइट नको होऊ शनायापेक्षा. शांत हो. मी तुला हवं असेल तर चहा बनवून देऊ का? माझ्यासारखं असं शांतपणे चहा पीत बस. अरे काय चहा पैसे? 4 दिवसांवरती लग्न आलंय, चहा काय पीत बसू? हे बा, आपल्याकडे ना एका क्षणाचा सुद्धा वेळ नाहीये. चल लवकर आवरूया आपण,
नाही जाऊ दे, तुला नसेल ना वेळ तर काही हरकत नाही. मी ना आनंद भाऊजींना फोन करते आणि त्यांना सांगते आणि त्यांना बोलवून घेते. कुणालाही फोन करते मी, म्हणजे त्याच्या मनासारखी शॉपिंग होईल. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हरकत नाही. एक्साइट नको, शांत. नाही नाही नाही, मी त्यांना सांगितलं. का बोलवलंय मला इथे? गॅरी, हे बाई, ही रडण्या बिडण्याची नाटकं माझ्या समोर नाही करायची, कळलं? नाही, इतरांसमोर मला तोंड कशी पाडायचं, मग असं घरी बोलून काहीतरी रडायचं नाटक बिटक करून परत काहीतरी सांगायचं. ही नाटकं काही मला नवीन नाही येत शनाया, मी नीट ओळखतो तुला. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी बोलणार आहे. मग काय चुकीचं बोलतोय का मी? हा, मला कोणी समजूनच घेत नाही, हाच प्रॉब्लेम आहे माझा. गॅरी, अरे त्या राधिका समोर काही गोष्टी नाही बोलू शकत मी. आहे इथे राधिका? नाही दिसतेय का कुठे? नाही, मग पटकन बोल, मला वेळ नाहीये. पटकन बोल आणि मोकळं कर मला. तू शांतपणे ऐक, मला तुला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगायच्या आहेत आज. बोल. पहिली म्हणजे सौमित्राचा आणि माझा अफेअर नाहीये रे. काय? खरंच, सौमित्राचा आणि माझं अफेअर फक्त मायासाठी होतं, तिला दाखवण्यासाठी होतं. हे बघ, किती नाही म्हटलं तरी माझा त्या मायावर राग आहे. मी तुला दूर नेलं रे माझ्यापासून, आणि आपण वेगळं भाव म्हणून काय काय नाही केलं तिने. मग मी थोडी तरी धडपड करणारच ना यार. चल तू तू काय बोलतेस ना, मला काही काही कळत नाहीये. अरे खरंच का तुला कळत नाहीये रे? अरे विश्वास ठेव ना माझ्यावर प्लीज. सौमित्र आणि माझ्यामध्ये खरंच काहीच नाहीये, सिरियसली. उलट तुला माहितीये, सौमित्र एकटाच असा आहे ज्याला मी सांगितलंय, त्याच्यासमोर मी कन्फेस केलंय की गॅरी एकमेव असा आहे की ज्याला मी नवरा मानते. माझ्या डोक्यात अजून दुसरं कोणीच नाहीये. एखाद्या माणसामध्ये आपला असा जीव अडकलेला असताना अचानक असं दुसऱ्या माणसाचा विचार करणं किती अवघड असतं मला माहितीये. मी या परिस्थितीतनं गेले आणि आज शनाया या परिस्थितीतनं जाते. खूप अवघड असतं ते. खरंय राधा तुझं, म्हणजे शनायासाठी सुद्धा सोपं नव्हतंय. म्हणजे शनायाला सुद्धा इमोशन्स आहेत, ते जेन्युइन आहेत. हे कधी लक्षच दिलं नाही ना आपण याकडे. म्हणजे खरं तर शनाया आणि माझं या बाबतीत बोलणं झालं होतं. हो मोक्या, पण घर ऍक्टर असं कधीच मिळालं नाही ना मला. म्हणजे गॅरी सोबत जे काही राहत होते त्याला काही घर म्हणायचं का? काय त्याची रूम पण नव्हती ती. आत्ता कुठे त्या घरात माझ्यावर प्रेम करणारी एक तरी व्यक्ती आली, ती म्हणजे मम्मा माझी. आणि लहानपणापासून खरं तर मम्मानेच प्रेम केलंय माझ्यावर. तिच्याशिवाय नाही आठवत कोणी माझ्यावर प्रेम केलंय आणखी. पण मी कितीही चुका केल्या असल्या ना तरी राधिका एकटीच अशी होती माहितीये, जिने माझ्याकडे एक एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारी मुलगी म्हणून न बघता माणूस म्हणून जाणून घ्यायचा प्रयत्न तरी केला मला. लोक काय म्हणतील याचा विचार न करता ती ठामपणे माझ्यासोबत राहिली. उलट माझी स्वतःची ओळख करून दिली. आणि गॅरी, मी नाहीये हर्ट त्याच्यामुळे, असं काहीच नाही. आणि मग मी चांगली आहे रे बोक्या, चांगली आहे रे बोक्या, असे लहान मुलीसारखी रडायला लागली. तुला आठवत नसेल राधा कदाचित, म्हणजे मला आता हे आठवून पण हसू येते. म्हणजे मी जस्ट आलो होतो इंडियामध्ये आणि त्याच्यानंतर शनायावर तुझा राग म्हणून, आमचा शनायावर राग म्हणून त्रास द्यायला तिला तुला मी घर गिफ्ट देतो आणि श्रीमंती असे काय काय ढाचे दिले होते. हो आठवतंय की चांगलं. सगळं चेक कर. हे बघ, माझे सगळे पेपर्स आहेत, पासपोर्ट आहे, माझ्या इस्टेटचे पेपर्स आहेत, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, सगळे चेक कर. तू खरंच तिथे राहतोस? खरंच मी तिथे राहतो. विचार कर माझा. वाय? असं काय करते शनाया? अगं प्रपोज करतोय मी तुला. आय लव्ह यू. मला खरंच आवडतेस तू. मी अमेरिकेत राहतो, वेस्ट कोस्टला, म्हणजे फ्रिस्कोला. ह्याच्यापेक्षा म्हणजे एकापेक्षा एक भारी रेस्टॉरंट आहे, काहीच नाही आहे. तुला ना वेड लागेल, वेड खरंच. म्हणजे ना तिथे अशी मजा काय माहितीये का, सॅन फ्रान्सिस्को आहे, एले आहे, लास वेगास आहे, धमाल असते ग. आणि सगळा असा क्राऊड, एकदम युथ क्राऊड, एकदम पॉश हॉटेल्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, कपल्सला तिथे डिनरच्या आधी अशी मस्त फेरी राईड वगैरे देतात. तू गेलायस इथे सगळीकडे? अगं मी राहतो तिथे. हा म्हणजे मी फेरी राईड नाही घेतली, गर्लफ्रेंड नाही ना मला अजून. पण मी ठरवलंय, माझी जी कोणी गर्लफ्रेंड असेल ना तिला मी US लाच सेटल करणार आहे. एक गाडी देणार तिला आणि सांगणार, तुला पाहिजे तिथे जा, पाहिजे ते कर, शॉपिंग कर, पाहिजे तेवढी, पाहिजे तिथे फिर, धमाल कर तू नुसती.
अरे यार काय रोमॅन्टिक आहे हा. नाहीतर गॅरी मला सध्या शॉपिंगला पण नेत नाहीये. म्हणजे बघ ना, या शनायाला एवढा त्रास द्यायचो मी, आणि का तर तुझा राग होता शनायावर म्हणून आमचा पण राग होता शनायावर. आणि आता बघ एवढी घट्ट मैत्री झालीये माझी. म्हणजे ही एकच व्यक्ती आहे याचं आश्चर्य वाटतं मला. खरंय, एखाद्या व्यक्तीची दुसरी बाजू सुद्धा असू शकते याचा आपण कधी कधी विचारच करत नाही नाही. पण नंतर बघ ना, हळूहळू माणूस म्हणून ती कशी आहे कळत गेली आणि मैत्री झाली. आता तर काय लग्न ठरलंय तिचं. म्हणजे ज्या गुरुसाठी ती तुझ्याशी भांडत होती त्याच गुरुला आता मूर्ख बनवते ती. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. हे जे ऍडचं झालं किंवा जे सगळ्या गोष्टी घडतायत तर सगळा फक्त राधिकाचा प्लॅन होता गॅरी. तुझ्याशिवाय मला दुसरं कोणीच आवडत नाही गॅरी, प्लीज. शनाया, तू सगळं हे खरंच बोलतेस? हे बघ, मला खरंच कधी वाटलं नव्हतं तुझ्या मनात माझ्याबद्दल असं काही वाटत असेल तुला. म्हणजे असं कधी सांगायला वेळच नाही मिळाला ना रे. कधी सांगणार मी तुला? सतत ती राधिका असते आजूबाजूला. अगं पण काय प्रॉब्लेम आहे? मला जसं सांगतेस तसं त्या राधिकाला सांगायचं ना तोंडावर सगळं. काय बोलतोस तू? असं कसं सांगणार मी तिला? तिने मला सीईओ केलंय तिच्या कंपनीचं. तिचे उपकार आहेत माझ्यावर आणि त्याचाच ती फायदा घेते माहितीये तुला. आणि सतत तिचे डिसिजन माझ्यावर लादत असते. म्हणजे कोणाशी बोलायचं, कुठे जायचं, काय करायचं हे सगळं ती ठरवते माहितीये. आणि आता तर तिने खूप इम्पॉर्टंट डिसिजन घेतलंय माझ्यासाठी. काय? कुठला डिसिजन? कसं सांगू तुला मी आता? नाही, सांग यार लवकर. काय सस्पेन्स काय ठेवतेस? काय 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 कुठला डिसिजन? राधिकाने माझं लग्न श्रेयसशी ठरवलंय. काय? श्रेयस? श्रेयस? श्रेयसशी? हो. श्रेयस जो हॉटेलमध्ये आला होता ना, तो प्लॅन पण सगळा राधिकाचाच होता. आता मी तिथे काय बोलणार सांग? तुला कसं सांगू मी हे सगळं? आता तिला वाटतंय की श्रेयस माझ्यासाठी खूप चांगला मुलगा आहे म्हणून तिने केला पसंत. आता ते जगाचं मत झाले. तिला विरोध करणारं कोणी नाहीच आहे तिकडे. मी काय करू गॅरी? तुझा विश्वास बसणार नाही. माझं 4 दिवसात लग्न आहे. मला नाही लग्न करायचं त्या श्रेयसशी. मला तुझ्याशी लग्न करायचंय गॅरी. तूच आहेस माझ्या मनात. रडू नकोस तू. शांत हो. हा, मी आहे ना. एक नंबर आहे. तू भारतात आल्यानंतर शनायाला जेव्हा पाहिलंयस ना, ते माझी सवत म्हणून आणि आता मैत्री झाल्यानंतर. पण त्याआधी शन्या मला किती त्रास द्यायची हे तुला माहितीच नाही. सांगून पटणार सुद्धा नाही तुला. सिरियसली सांग ना मला. मला खरंच खूप इंटरेस्ट आहे. आपल्या इथे काय गप्पाच झाल्या नाहीये यार. हे बघ, काय व्हायचं की शन्या मला त्रास द्यायची आणि ती मला त्रास देते म्हणून सोसायटीतल्या सगळ्यांना राग यायचा. मग त्यांनी असं ठरवलं की आपण पण शन्याला त्रास द्यायचा. कोणीच सोडलं नाही तिला. द्या बरं मिरची घालीच्या. दे का हातात तिच्या. मसाले कुटायचं काम सुरू झालं. नुसते मसाले नाही कुठून राहिली मी कुठून राहिली माझ्या नवऱ्याची बायको. बापरे. मग हा, पण शन्या पण काही हरली नाही. म्हणजे आम्ही तिला त्रास द्यायचो, ती आम्हाला त्रास द्यायची. एवढंच नाही, अथर्व सुद्धा तिला त्रास द्यायचा. ते दोघं इतके खोड्या काढायचे एकमेकांच्या आणि भांडणं करायचे. ऐकशील ना तर हसतच राहशील. अथर्व आपण दाखवायचं असतं का खायचं असतं ते? दे मला. चल. नाही हे बाबांना मी बाबांना दिला. सोड रे, खाऊ दे मला. काहीतरी भूक लागेल तर मला. हे जाऊ दे, लागला दादा. लाकडाचं चॉकलेट. अरे बापरे. अथर्व एवढा खोडकर आहे मला आता कळलं. हो मग. पण तुला सांगते, या सगळ्या शन्याबरोबरच्या चांगल्या वाईट आठवणी नंतर काय ती सवत म्हणूनच माझ्या आयुष्यात आली. हा, पण आम्हा दोघींमध्ये एक गोष्ट कॉमन राहील. ती म्हणजे गुरुनाथ या माणसाने आमच्या आयुष्यातली बरीचशी वर्ष वाया घालवली. हो, पण याच गुरुनाथ नावाच्या माणसामुळे तुमच्यात घट्ट मैत्री पण झाली ना. माझी अंगठी तिला देतो ते सांगतो का तुला? मी वेडी आहे का?
रडू नकोस, शांत हो. तो बघ कसा वागतोय. सॉरी, मला माहितीये मी तुला खरंच खूप त्रास दिलाय. खरंच सॉरी. ठीक आहे, ठीक आहे. माझ्या बाबतीत जे घडलं ना ते मी तुझ्या बाबतीत कधीही होऊ देणार नाही. नको रडू. टाइम स्पेंड करायला ऍक्च्युली आवडायला लागलं मला. हो, ऍक्च्युली मला आश्चर्य वाटतं तू एवढी फ्रेंडली कशी वागतेस. म्हणजे आधी तुम्हाला अशी आकडू वगैरे वाटायचीस, पण आता असं वाटतं की यू बोल्ड अँड ब्युटिफुल. थँक्यू. असं कोणी सांगितलं तरी बरं वाटतं. आय नो, ऍक्च्युली ना तुझं आत्ताचं वागणं बघून मला असं वाटतच नाही की आपण याआधी भेटलोय. भारी आहेस तू. आय लाईक यू. कसं असतं शन्या? काय कोड नेक्स्ट. ओ हा चिंकी, कसं असतं आता बोल, काय म्हणत होतीस? की बऱ्याचदा माणूस पहिल्यांदा भेटतो ना तेव्हाच आपल्याला कळतो असं नाही. पुन्हा पुन्हा भेटल्यानंतर माणूस हळूहळू कळायला लागतो. पण आता काय, शनायाचं लग्न वगैरे ठरलंय आणि शनायाच्या लग्नात सगळ्यात मोठा पुढाकार तूच घेतलायस. मग काय तर शनायाच्या लग्नात राधिका करवली. अर्थात त्यावरून आठवलं. एक मिनिट, काय? जरा फोन करून येते. अगं कोणाला? सांगते नंतर. ऐक ना, पण जरा एक जस्ट शट अप. एक शब्दही बोलू नकोस तू. मला काहीतरी वाटत होतं तुझ्याबद्दल, म्हणून तुझी मदत करत होते मी. तर तू काय केलंस? खोटं बोललास माझ्याशी, खोटं वागलास तू. नाही, माझ्याशी असं वागावं असं का वाटलं असेल रे तुला सामी? हा प्रश्न तू मला विचारण्यापेक्षा स्वतःला विचार ना. तू ओळखतेस ना मला माया. तुला असं कसं वाटलं की मी राधाला सोडून शनाया बरोबर पळून जाईल? हा कुठला कॉन्फिडन्स आहे तुला? हे बघ माया, जसं तू मला ओळखतेस ना तसं मी पण तुला नीट ओळखतो. हे गुरु बरोबर राहून असले विचार यायला लागले डोक्यात तुझ्या. तुला अख्खं जगच गुरु सारखं दिसायला लागलंय ना आता. तुला काय ठरलंय सामी? गुरु आणि राधिकाला आपल्यामध्ये नाही आणायचं असं ठरलंय ना आपलं. तू प्रॉमिस दिलायस ना मला तसं. मग का त्याचं नाव काढतोयस परत? आणि तू जे काही वागलीस त्याच्यात काही संबंध नव्हता का गुरु आणि राधिकाचा? नाहीये ना उत्तर? नाही, माझ्या या प्रश्नाचं उत्तरच नसणार आहे तुझ्याकडे, माहितीये मला. पण सोड, मला हा विषय आता वाढवायचा नाही. अच्छा, तुला विषय वाढवायचा नाहीये. मग काय करायचंय? गेम प्लॅन्स करायचे नवीन? अरे कसला गेम माया? मला कुठलाही गेम खेळण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि तू काय असं बोलतेस माझ्याशी? माया चांगली मैत्रीण आहेस यार तू माझी. म्हणजे तुला माझ्याबद्दल काही वाटू दे, पण मला फक्त काळजीच वाटते तुझी. मार, अजून टॉन्ट मार आणि मला गिल्ट दे फक्त. माया टॉन्ट वगैरे नाही मारते मी, प्लीज. मी फक्त रिअलिटी सांगतोय तुला. माया हे बघ, जसं तुला शनाया गुरुच्या आयुष्यात नकोय तसंच शनायाला सुद्धा तू आता गुरुच्या आयुष्यात नकोयस. काय? गुरुनाथ आणि शनाया लवकरच लग्न करणार आहेत ऑफिशियली. मला माहितीये तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीयेस, पण त्याने काहीही फरक पडत नाही. आता जे घडणार आहे ते मी तुला सांगितलं. पाणी पी बरं. शांत हो, रडतेस काय तू? हे बघ, मी असताना कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन घ्यायचं नाही, कळलं? तू निर्धास्त राहा. मी असताना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही, कळलं? तू सोबत आहेस म्हणून बरं वाटतंय रे मला आता. आणि गॅरी, तुला खरं सांगू, तुझ्याशी लग्न करायचा हट्ट माझा अजूनही कायम आहे. आणि मला तर वाटतंय ना, तर राधिकाचे पैसे वापरून आपण लग्न करूया. त्यांनी तुला त्रास द्यायला माझा किती वापर केला, आता आपण त्यांना वापरूया. सगळं करणार होतं पण शनाया, आपण सगळं करणार, पण शांत डोक्यानं. डोकं गरम करून काही होणार नाहीये, थंड डोक्यानं. त्यामुळे तू शांत हो. अशी कशी शांत होऊ? ते श्रेयसशी लग्न लावतायत माझं. काय झालं? मला काही चॉईस आहे की नाही? माझं काही म्हणणं आहे की नाही? माझं लग्न आहे यार. सीईओ केलं म्हणून काय झालं? मी गुलाम आहे का त्यांची? असंही वागवतायत मला. हा गॅरी, मला हेही माहितीये की कदाचित मी आता ते राधिका सारखी वागते रे. तुझ्या मनात अजूनही ती मायाच आहे. आणि जर का तसं असेल ना खरंच, तर तू जा मायाकडे. काय बोलतेस तू? प्लीज जा, निघून जा, काहीच प्रॉब्लेम नाही यार. माझ्या बच्च्याचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, मग
इतकं प्रेम आहे माझ्यावर, तर मला तुझ्या वागण्या बोलण्यातून कसं कळलं नाही ग? तू का नाही दाखवलं? सांगितलं ना मी तुला किती वेळा, पण तुझा विश्वासच बसत नव्हता. त्या केड्यानी पण सांगितलं, त्याच्यावर पण विश्वास नाही ठेवलास तू. मायानी अशी काय जादू केली होती तुझ्यावर की तुला काही कळतच नव्हतं. जाऊ दे, पण मी त्या मायासारखी स्वार्थी नाहीये. तू मायासोबत जा, कोणाही सोबत जा, फक्त सुखी राहा. तुझं सुख ते माझं सुख.